नमस्कार, मी रेश्मा रमेश वाळकर आस्वादमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। आज आपण गोवन पद्धतीच्या मुगागाठी करूया। यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, किसलेले खोबरे, खोबऱ्याचे तुकडे, मिरची, काजूगर, मोहरी, कढीपत्ता, हळद पूड, खडा हिंग, मीठ, मसाला, गरम मसाला, कोंब आलेले मूग। मूग 3 दिवस अगोदर भिजवून कोंब काढलेले आहे। प्रथम कोंब आलेले मूग पाणी घालून धुवून घेऊया। आता आपण मूग पाणी घालून शिजत ठेवूया। मूग शिजेपर्यंत इतर तयारी करूया। टोमॅटो बारीक चिरून घेऊया। मिरचीचे तुकडे करून घेऊया। आता मुगाला चांगली उकळी आलेली आहे। त्यातून मुगाची वर आलेले टरफले अशा प्रकारे काढून घेऊया। आता यात खोबऱ्याचे तुकडे व मिरचीचे तुकडे घालूया। चवीपुरते मीठ घालून चांगले ढवळून घेऊया। मूग चांगले शिजल्यावर गॅस बंद करून घेऊया। आता मसाला भाजून घेण्यासाठी कढई गॅसवर ठेवूया। कढई गरम झाल्यावर कढईत थोडे तेल घालूया। तेल गरम झाल्यावर त्यात टोमॅटो घालून चांगले मऊसर भाजून घेऊया। आता यात खोबऱ्याचा चव घालून भाजून घेऊया। यात मसाला, गरम मसाला, हळद पूड घालून चांगले भाजून घेऊया। मसाला चांगला भाजल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया। आता मिश्रण थंड झालेले आहे। जारमध्ये घालून त्यात थोडेसे पाणी घालून वाटून घेऊया। वाटण चांगले बारीक वाटून झालेले आहे। पुढच्या कृतीसाठी मूग परत गॅसवर ठेवून गॅस चालू करूया। आता यात वाटण घालूया। आता यात काजूगर घालूया। चवीपुरते मीठ घालून मूग चांगले ढवळून घेऊया। मूग चांगले शिजलेले आहे। आता त्याला चांगली फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी तडका कढई गॅसवर ठेवून चांगली गरम झाल्यावर त्यात तेल घालूया। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की त्यात खडा हिंग घालूया। मग कढीपत्त्याची पाने घालूया।
अशा प्रकारे हा तडका मुगागाठीवर घालूया. चांगले ढवळून घेऊया. चांगले ढवळून झाल्यावर गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे आमच्या मुगागाठी तयार झालेल्या आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मुगागाठी तयार करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.